अध्याय 21. श्री गणेशाय नमः. नमो गणेश गणपती, जो विद्येचा अधिपती, ज्याची होता कृपा दृष्टी, निर्विघ्न कार्य होत असे. सरस्वती ब्रह्मनंदिनी, करी वीणा पुस्तकधारिणी, जी कला गुणांची खाणी, माय माऊली वत्सला. सद्गुरु कृपा सागर, प्रेमामृत पाजी थोर, शुद्ध निर्मळ करी अंतर, सत्संगी शिष्याचे. श्रोते तृप्त होती श्रवणे, रंगून जाती कथा कीर्तने. सांगा सांगा म्हणती वचने, गोड साईनाथांची. ती मान्य करूनी विनंती, कथा पुढील निवेदनाप्रती. घेतल्या त्या तुमच्यासाठी, यावे मोदे श्रवणास. बाबांची वाणी मनोवेधक, सर्वांसी जी उद्बोधक. त्यांच्या लीला अलौकिक, किती कशा सांगाव्यात. साई दर्शना शिर्डीत जावे, असे आपुल्या मनी यावे. तरी लागे ते मान्य व्हावे एका साईनाथास. इच्छा जरी त्यांची नसेल, तरी पाऊलही न उचलले तरी मागे फिरेल, ऐसा अनुभव कित्येकांचा. कुणा ह्याच्या उलट प्रचिती, मनी कल्पना नसता घडती. वाऱ्या शिर्डीच्या होती भेटी साईनाथांच्या, भाग्यवंत ते दर्शना येती. जयासी साईच बोलावती, येर दारातून मागुती, जावे लागे विन्मुख. सद्भक्तास येथ थारा, येरास फक्त येर झारा. नास्तिकाच्या नमस्कारा, होय न येथे स्वीकार. साधू संतांची व्हावी भेट, हेही असो लागे भाग्यात. तरीच होता दर्शन भेट, ना तरी न होय. वांद्रे शहरात एक प्रसिद्ध, पीर मौलाना नामे सिद्ध. भक्त दर्शनाचा करीती प्रबंध, परिदर्शन ना घडे. स्वानुभव हा दाभोळकरांचा, न घडल्या साधू दर्शनाचा. आग्रह अति जरी शिष्याचा, तरी येई तो योग. जीवे प्रपंची गुंतावे, साधू दर्शनास ते मुकावे. ऐसे हे का घडावे, ऐसा विचार येमनी. संत भेट असता प्राक्तनात, कैसे योग जुळून येत. पुढील मार्ग कैसा ज्ञात, होतो ऐका ही कथा. वडगाव बेळगाव जवळचे एक पथक मोजणीदाराचे. काम करण्या मोजणीचे आले असता गावात. त्यात एक भाग्यवंत, होता एक भगवंत भक्त. तया दैवयोगे ग्रामात एक सत्पुरुष भेटले. सत्पुरुषाचे गेले भेटी, श्रद्धेने घातली पायी मिठी. तव देत ऐक पोथी हाती, काय वदले ते ऐका. ही पोथी ठेव नित्य वाचनी, उत्तर दिशे जाता कार्या लागोनी. महापुरुषाचे दर्शन होऊनी, पुढे होईल उत्कर्ष. पोथी घेऊन या हाती, पुन्हा पदवंदन करीती. भाग्योदय संत भेटी, धन्य जन्म जाहला. श्री निश्चल दासकृत, विचार सागर तो होता ग्रंथ. विश्वास ठेवून नित्य वाचित, सद्गुरु हस्त ते श्रद्धेने. मिळण्यास भाकरी, करू लागते नोकरी. एक काम झाल्यावरी, जावे लागे ते दुजा. ऐसा एका प्रवासात, चढोनी जाण्यास अवघड घाट. रेडा वापरावा लागे विकट, प्रसंग होता तो एक. भले बुरे कडू गोड, अनुभव येतात प्रपंचात. मान सन्मान अपमानासहित पचवावे लागती. अन्य नवता उपाय काही, मग रेड्याचीच केली सोयी. नाणे घाटची ती चढाई, पार केली बहु कष्टे. पुढे भाग्य ते उजळले, श्री साई भक्त चांदोरकर भेटले. साईंचे गुणगान ऐकले, मग चित्ती ध्यास साई दर्शनाचा. चांदोरकरास वे शिर्डीस, इच्छित असे तयाचे मानस. परिकर्तव्य बेडी पायात, नोकरीची ती पडे. परिप्राक्तनात होती भेट, म्हणून येणे झाले शिर्डीत. हे होते त्या संतांचे भाकित, घडो आले तैसेची. साईनाथांची भेट घडली, साई माऊली काय बोलली. परमार्थाची वाट वेगळी नाही नाणे घाटाची. परमार्थाच्या वाटेवर रेडा न काम येणार. साधन उपासना जो करणार, तोच चढेल घाट हा. हे शब्द ऐकता कानी, गहिवर आला त्यांचे मनी. ग्रंथोपदेश आला ध्यानी, सुखावले बोधाने. ग्रंथाचे केले जरी वाचन, तरी करावे लागे बोध मनन. मग बोधाचे ते आचरण, तोच खरा अभ्यास. हा बोध मनी ठसला, पुढील मार्ग दृष्टीस दिसला. साई कृपे सार्थ झाला, प्रपंच अन परमार्थ. ऐसीची आणखी एक कहाणी, साईनाथांची ऐका चित्त देऊनी. पाटणकर नामे कुणी, आले गृहस्थ दर्शना. विविध ग्रंथ त्यांनी वाचिले, वेद उपनिषदास अभ्यासिले. श्रवण वाचने ज्ञान मिळवले, तरी होते कोरडे ते.
ते विनम्र होऊनी श्री चरणास विनंती करती साईनाथास. बोधामृताची लागली आस पूर्वा साई दयाळा. एक आला सौदागर सोबत होते घोडे सुंदर. तेने नवाचे लेंडार टपटपा टाकले. त्या गृहस्थे काय केले पदरास की हो पसरिले. नवलेंड्या बांधून घेतले अमौलिक धन हाती. ऐसे गूढ कोड्यात बोध केला तयाप्रत. परी अर्थ बोध न होत पाटणकराचे मनासी. परत येऊनी मुक्कामास विचारिती श्री केळकरास. स्पष्ट करावे बोधास दिला जोका साईनाथांनी. विचार करून ते बोलले ईश्वरी कृपेचे घोडे चांगले. नवलेंडार नवभक्ती भले घ्यावे लागती पदरास. नवलेंडार नवविधा भक्ती नव प्रकारे उपासना ती. जी ज्या जमे करावी ती तरीच भेटे भगवंत. सौदागर म्हणजे आपण ईश्वर कृपा संत रूपान घ्यावी नवविधा भक्ती ओळखून. हाच गूढार्थ वचनी त्या. ऐसी होता बोध उकल हर्षित झाले मन चंचल. स्थिरावले साई जवळ आले पुनर्दर्शना. पाटणकरास साई पुसती किती लेंड्या घेतल्यास गाठी. ते म्हणती कृपा दृष्टी तुमची हवी गुरुदेवा. भक्ती निसटते हातातून जैसी गार जाई वितळून. कैसी व्हावी साठवण गुरु कृपे वाचोनी. तव बाबा मंद हसले जा तुझे भले होईल भले. हात उंचावून बोलले अल्ला मालिक सकळांचा. भले बुरे जे भक्त करीती त्यांची साई खबर ठेविती. सहस्त्र नयनातून नेत्रातून पाहती जरी निवासिले शिर्डीत. आदरणीयांचा अपमान अनादर निंदावचन या दोषांचे होय निराकरण. साई चरित्र वाचिताच साई कृपेचे हे वरदान म्हणून घडले सारांश लेखन. ते तुम्ही घ्यावे गोड मानून श्री गोविंद तनय विनवितसे. इति श्री साईनाथार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. ओम नमो विघ्नहरा शिवतनया गौरी कुमरा. नमन माझे स्वीकार करा द्या अभय शरणांगता. ओम श्री साईनाथाय नमः. रुसो मम प्रियांबिका मजवरी पिता हि रुसो. रुसो मम प्रियांगना प्रिय सुतात्मजा हि रुसो. रुसो भगिनी बंधु हि श्वशुर सासुबाई रुसो. न दत्त गुरु साई मा मजवरी कधीही रुसो. पुसो न सुन बाई त्या मज न भ्रातृजाया पुसो. पुसो न प्रिय सोय रे प्रिय सगे न ज्ञाती पुसो. पुसो सुहृदना सखा स्वजन नाप्त बंधू पुसो. परीन गुरु साई मा मजवरी कधीही रुसो. पुसो न अबला मुले तरुण वृद्ध ही ना पुसो. पुसो न गुरु धाकुटे मज न थोर साने पुसो. पुसो न च भले बुरे सुजन साधु ही ना पुसो. परीन गुरु साई मा मजवरी कधीही रुसो. रुसो चतुर तत्वविद विबुध प्राज्ञ ज्ञानी रुसो. रुसो हि विदुषी स्त्रिया कुशल पंडिता हि रुसो. रुसो महिपती यती भजक तापसी हि रुसो. न दत्त गुरु साई मा मजवरी कधीही रुसो. रुसो कवी ऋषी मुनी अनघ सिद्ध योगी रुसो. रुसो हि गृह देवता निकुल ग्राम देवी रुसो. रुसो खल पिशाच हि मलिन डाकिणी रुसो. न दत्त गुरु साई मा मजवरी कधीही रुसो. रुसो मृग खग कृमी अखिल जीव जंतु रुसो. रुसो विटप प्रस्तरा अचल आपगाब्धी रुसो. रुसो खपवनाग्निवा अवनि पंचतत्वे रुसो. न दत्त गुरु साई मा मजवरी कधीही रुसो.
रुसो विमल किन्नरा अमल यक्षिणी रुसो रुसो शशी खगादिः गगनी तारकाहि रुसो रुसो अमर राजहि अदय धर्म राजा रुसो न दत्त गुरु साई माम जवरी कधीही रुसो रुसो मन सरस्वती चपल चित्त तेहि रुसो रुसो वपु दिशाखिला कठीण काळ तोहि रुसो रुसो सकळ विश्व हि मयि तु ब्रह्म गोल रुसो न दत्त गुरु साई माम जवरी कधीही रुसो विमूढ म्हणूनी हसो मज न मत्सर हि डसो पदाभिरुचि उल्हसो जनन कर्दमी नाफसो न दुर्ग धृतीचा धसो अशिव भाव मागे खसो प्रपंची मन हे रुसो दृढ विरक्ती चित्ती ठसो कुणाचीही घृणा नसो न च स्पृहा कशाची असो सदैव हृदयी वसो मनसी ध्यानी साई वसो पती प्रणय हिडसो निखिल दृश्य बाबा दिसो न दत्त गुरु साई मा उपरी याचनेला रुसो. ओम श्री साईनाथार्पणमस्तु.